आटपाडी तहसील कार्यालयातील मनमानी विरोधात मनसे आक्रमक, भ्रष्टाचार प्रकरणात थेट कारवाईची मागणी। नमस्कार, आपण पाहत आहात साहित्यभूमी न्यूज। आटपाडी तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तहसील कार्यालयातील मनमानी कारभारावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे आक्रमक झाली आहे। गावातील ग्राम महसूल अधिकारी अमीर मुल्ला यांनी अतिशय गरीब कुटुंबातील ओम गिड्डे या विद्यार्थ्याकडून आपक कमी करण्यासाठी तब्बल 1500 रुपयांची मागणी केली आणि त्यासाठी 500 रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना समजताच मनसे शेतकरी सेना आटपाडी तालुका अध्यक्ष अमित गिड्डे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित विद्यार्थ्याला त्याचे पैसे परत मिळवून दिले। नाही आता जस्ट आता 5-10 मिनिटं दिलेले पैसे तुमच्याकडे असू शकतात ना। बरोबर आहे तुमचं, तुम्ही जनतेचं सेवक आहे, आम्ही तुमचं नाही। बरोबर आहे, तुम्ही असलं धंदा करताय मी 2 मिनिटं किती पैसा तुम्ही कामच करणार, तुम्हाला मी आहे। तुम्ही मला म्हणला ना 500 रुपये तसं नाही काय, मी पण काय म्हणतो, तुम्ही म्हणला फक्त अपाक काढाय 500 रुपये लागतील। मी म्हटलं का तुला? हो हो, तुम्ही म्हणला मी बाहेर गेलो त्यावेळेला, तुम्ही म्हणला मी बाहेर गेलो तुम्ही म्हणला परत काय करायला लागेल तर तुम्ही म्हणला गॅजेट करून ते महाविषय करायला लागेल। परत तुम्ही काय म्हणला मी देतो नाव पण चेंज ते आपण बाकीचं करूया म्हटलं एकदम 2,000 रुपये खर्च महाविषय केंद्रात तुम्हाला करायला लागेल गॅजेट ऑनलाईन अप्लाय करायला लागते। तुम्ही पण काय तिकडनं 15 दिवसांना आलं की नाही परत मग तहसील ऑफिसला अर्ज करायला त्यानंतर त्यालाच करतील म्हणून सांगितलं तुम्हाला। या प्रकरणाची माहिती जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्याकडे देण्यात आली। त्यांनी त्वरित तहसीलदारांशी संपर्क साधून ग्राम महसूल अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली। मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना ईमेलद्वारे तक्रार केली असून स्पष्ट इशारा दिला आहे की जर संबंधित अधिकाऱ्यावर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई झाली नाही तर तहसील कार्यालयात चालणाऱ्या खाजगी कामांच्या व्हिडिओंसह मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल। आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराविरुद्ध मनसेची भूमिका कितपत परिणामकारक ठरेल हे येणारा काळच ठरवेल। साहित्यभूमी वृत्तसेवा सबस्क्राईब करा आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्यासोबत राहा। लाईक, शेअर, कमेंट।